तर आज आपला ब्लॉग स्टार्ट झालेला आहे। तर हे बघा इथे आहे शेंगा आणि सोबत आहे मेथीची भाजी जी की मला तोडायची आहे। तर त्याआधी मी म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊ, सकाळची वेळ आहे त्यासाठी म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतला। तर तुम्ही बघू शकता जवळपास 9 वाजत आहेत आणि ज्या दिवशी आम्ही मामाच्या गावाला गेलो तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा। तर त्या दिवशी मग आमच्याबरोबर माझी मेहुणी आली। तुम्ही सांगितलं तुम्हाला 5 मेहुण्यांपैकी तुम्ही जयाला नेहमी बघितलं असेल, तर ही जया आहे भांडे घासत। ती उठली, तिने आपलं काम केलं आणि त्यानंतर तिने उठून रात्रीचा स्वयंपाक वगैरे आम्ही आल्यानंतर केला। तर भांडे होते, तिने भांडे वगैरे छान क्लीन करत आहे आणि सोबतच मला आता बाकीचं करायचं आहे। तर मी म्हटलं तिने भांडे घासत होती तर ते जे कचरा होता तो मी आता बाहेर नेऊन फेकते म्हणून मी आली आणि तिच्या हातनं आता ते घेऊन मी कचरा फेकायला जात आहे। तर जया आली की जया बऱ्यापैकी म्हणजे ती करतेच, तिला सांगायची गरज पडत नाही। काही असो ती आपली कामं वगैरे जे आहे ते लवकर कामं करून घेते। कारण आम्हाला तसंही जया आली होती ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायला आलेली होती आणि तिला सकाळीच लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे ती आमच्याबरोबरच रात्री आलेली होती आणि मग त्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून लवकर कामं केले आणि कामं करून मग मला तिला दवाखान्यामध्ये नेऊन सोडायचं होतं। तर त्यासाठी म्हणून आता आमची कामाची धावपळ सुरू आहे। सोबतच मी आता आली आहे, जो ओला कचरा आहे तो आपला टाकून द्यायला इकडे आणि तो कचरा मी आता टाकून देते आणि सोबतच बघा इथे वगैरे झाडाखाली खूप कचरा झालेला हा झाडायचा आहे। तर ते मी तिच्याकडे भांडं नेऊन देते आणि मग मी माझे कामाला लागते, ती आपले कामं तिला वाटलं तेवढे काम ती करते, मला वाटलं ते कामं करते। आम्ही पटपट कामं करून आम्ही दोघंही तिला हॉस्पिटलमध्ये मला नेऊन सोडायचं आहे तर मी तिला नेऊन सोडते। त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते चंद्रपूरला आहे, तर ती म्हणून आलेली होती आणि चला आता माझ्याच्याने दार सुरू होत नव्हतं कारण एका हातामध्ये होता मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये होतं ते खरकट भांडं। तर अशा प्रकारे आहे। तर कसं तरी बसा तो दार खोललेला आणि जस्ट तिचे भांडे नेऊन ठेवलेलं, तर बघितलं तर तिचे पूर्ण भांडे क्लीन झालेले होते आणि सोबतच हे टमाटर होतं, तिने विचारलं फेकायचं की राहून गेलं म्हणून, तर मी म्हटलं राहू दे ते साईडला ठेव नंतर पाहू। तर आता ती सोबतच करत आहे, गॅस वगैरे क्लीन करत आहे कारण स्वयंपाक वगैरे सगळा झालेला होता। मिस्टर वगैरे ड्युटीवर गेले त्याच्यामुळे मी तो स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला, माझा स्वयंपाक झालेला त्या आणि मग मी मुलांना सोडायला गेली स्कूलमध्ये। तर मग जेव्हा उठली आणि उठून मग तिने आपल्याला जे वाटलं ते कामं तिने केले आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडलं। ती हॉस्पिटलमध्ये गेली त्यानंतर मग मी रिटर्न घरी आल्यानंतर मग हा केला आहे मी ब्लॉग स्टार्ट। तर हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात आणि इकडे सुद्धा सगळं मस्त आहे। तर आता मी बसलेली आहे निवांत, जेवण वगैरे झालेलं आहे माझं। तर जयाचा उपवास होता त्याच्यामुळे तिचा काही प्रॉब्लेम नाही, ती गेलेली आणि तिला म्हटलं मी साबुदाणा बनव, तिने म्हटलं नाही व्हिडिओला स्टार्ट। तर चला तुमच्याशी बोलल्याशिवाय दिवस जात नाही। तर तुम्ही मुलांना घेऊन आल्यावर हा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करेल। तर तुम्ही कुठून कमेंट वगैरे करता तर नक्कीच सांगत चला आणि माझा व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन ऑन करा। तर आता माझ्याकडे आली होती माझी मेहुणी वगैरे आली होती आणि जस्ट तिला काम होतं तर त्याच्यामुळे ती आलेली आणि मग सकाळी आमची कामं वगैरे सगळंच झालं तर तिला मी नेऊन सोडलं। ती आता आपल्या घरी गेली आणि त्याच्यानंतर मग मी आता आणखी घरी आली। घरी येऊन जस्ट थोडीशी बसली आहे, जेवण केली, त्यानंतर आता आणखी मला मुलांना आणायला जायचं आहे आणि या स्वयंपाक करता थोडंसं लाचलं बघा, खूप लागलं म्हणजे असं पूर्ण इथे दिसत नाही पण खूप असं आता हे निघत आहे त्याचा तर खूप त्रास होत आहे आणि आता जसं ऊन वाढत आहे तसं गरमी व्हायला लागली आहे। तर बघा इथे आमच्याकडे बऱ्यापैकी म्हणजे खूप ऊन असतं चंद्रपूरला। तर कोणी चंद्रपूरला राहत असेल त्यांना विचारा, नक्की माहीत असेल त्यांना चंद्रपूरची ऊन खूप फेमस आहे। जसं चंद्रपूरचं कोळसा फेमस आहे त्याचप्रमाणे चंद्रपूरची ऊनसुद्धा खूप फेमस आहे। म्हणजे इथे नाही राहू शकत, जे थंडीत राहणारे लोक आहेत ते चंद्रपूरमध्ये नाहीच राहू शकत। स्पेशली जेव्हा एप्रिल मे महिना लागतो तेव्हा अरे बापरे, लाईन गेली की अंगाची आग व्हायला लागते, एवढी गरमी असते इथे। कूलर एसी तुमचं काहीच काम करत नाही। तर बाहेर आमच्या घराकडे मात्र एक आहे की इथे एक झाड आहे, हे बघा तुम्हाला बाहेर दिसत असेल। माझे कपडे वगैरे इथेच वाळू टाकलेले आहे। आता इथेच छान ऊन येते त्याच्यामुळे मी इथेच कपडे टाकते आणि मला त्रास येतो वरती जा काढा, त्याच्यामुळे मी खालतीच कपडे टाकून देते। बऱ्यापैकी लवकर वाढतं, डायरेक्ट ऊन येते। म्हणजे माझं जे आमचं घर आहे ते पूर्व नसून पश्चिम दिशेने आहे, त्याच्यामुळे पूर्वेचं जे सकाळचं ऊन ते येत नाही, पण मात्र जी दुपारची ऊन आहे ना 12च्या नंतरची भयंकर ऊन येते घरामध्ये। म्हणजे पावसाळा आणि हिवाळा काही वाटत नाही पण उन्हाळा लागला की खूप त्रास होते। पावसाळा हिवाळ्यात आम्ही उन्हाची वाट पाहत बसतो पण उन्हाळा लागला की नको रे बाबा वाटते ती ऊन, कारण कोवडी ऊन असते ती 12च्या नंतरची जी ऊन असते अशी कडक ऊन जी 6-7 वाजेपर्यंत राहते
आणि पूर्ण अशी येते. तर आत्ताच बघा, आत्ता असा हात ठेवला आहे मी, इथे ऊन असं आहे आणि असं म्हणजे असं वाटतं आहे की जणू काही असं गरम हात वाटत आहे. तर आत्ताच हा हाल आहे. अजून तर जस्ट फेब्रुवारी महिना आहे. तर आता जेव्हा मार्च एप्रिल लागतो ना, खूप भयंकर हालत होऊन जाते. आणि ही दुपारची ऊन तर अरे बापरे खूप भयंकर. जस्ट तुम्ही इथे कपडे वाळू टाका, अर्ध्या घंट्यात कपडे वाळून जातात. तर अशी हालत असते इथली. तर चला, आता आम्हाला तर सवय झालेली आहे. आम्हाला थंड ठिकाणी आम्हाला फारसं करमत नाही. म्हणजे तिथे आमच्याच्याने राहणं होत नाही. थंडीमध्ये खूप त्रास होतो आम्हाला. पण आता उन्हाळ्यामध्ये आम्ही ऊन सहन करून त्याच्यामुळे थोडंसं ते ॲडजस्ट होऊन जातं. कारण लहानपणी इथेच गेलं आणि इथेच आपण असल्यामुळे तेवढं काही वाटत नाही. पण मग आता खूप भयंकर आहे. आणि जे चंद्रपूरला यायचा विचार करत आहे तर ते नक्कीच उन्हाळ्यामध्ये नका येऊ, बाकी दिवस या. तर चला, आता मुलं आलं की मी व्हिडिओ कंटिन्यू करते. आणि तुम्हीसुद्धा राहायचं. छान वाटतं मला तुमच्याशी बोलून. आणि तू कोणाकोणाला छान वाटतं ते नक्की सांगा. तर चला, आता मी हाच व्हिडिओ मुलं आले की कंटिन्यू करते. तर चला फ्रेंड्स, मी करते हे व्हिडिओला एंड. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण सुंदरशा असा ब्लॉगमध्ये. तर बाय.